ओंकारी नटला गजानन सविलानी नमिला गजानन सविलानी नमिला गजानन सविलानी नमिला जय त्रिगुणांची मूर्तता हला जय त्रिगुणांची मूर्तता हला ओंकारी नटला गजानन सविलानी नमिला गजानन सविलानी नमिला गजानन सविलानी नमिला गौरीचे हे सुंदर बालक विश्वाधारू रे जग आणि संकट आहेत, त्यामुळे सगळ्याच समाजामध्ये स्त्रियांना एक प्रोटेक्शन देण्याची गरज लागली, तिला सुरक्षितता देण्याची गरज लागली. आणि मग ते सुरक्षिततेतून मग ह्या सगळ्या भागाकडे आपण गेलो. हां, पण इतकं खरं आहे की स्त्रियांना न्याय मिळणं किंवा स्त्रियांना समानता मिळणं खूप गरजेचं आहे बाकीच्या समाजामध्ये आणि सगळीकडेच. आणि म्हणून मग हे महिला चळवळ, महिला संघटन हे खूप खूप गरजेचं आहे. पण आपल्या समाजामध्ये हे सगळं प्रवाहातच आलेलं आहे. म्हणजे हे मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं मला वाटत नाही. म्हणून आपला समाज जो आहे हा सगळ्यात प्रोग्रेसिव्ह आधुनिक समाज आहे असं मी म्हणते. जरी आपण गावात राहत असलो, म्हणजे गावात राहतो म्हणजे प्रोग्रेसिव्ह. आणि मग कुटुंबाबरोबर आपली एक सामाजिक जबाबदारी असते. ती सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण धडपडतो आणि तेच आपणही करतो. आणि म्हणून मी आजच्या दिवशी फक्त एवढंच सांगेन की मला अभिमान आहे ह्या समाजाचा की ज्या समाजामध्ये आधीपासूनच महिलांना स्वातंत्र्य आहे आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे होतो. पण आपण मनाने तरुणांपेक्षा तरुण आहोत आणि अजूनही एखाद्या तरुणाला लाजवेल असेच कामं आपण करतो आणि विचारांनी पण परिपक्व झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं तिथे बसल्या बसल्या वाटलं की इथे सगळे ज्येष्ठ नागरिक दिसतात, पण आता ह्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. आपण आजच्यापासून श्रेष्ठ नागरिक म्हणूया, कारण एक श्रेष्ठत्वाची पातळीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे असे लोकांना बँकेत LIC मध्ये जाऊन ना मोठमोठ्या अमाऊंटचे विमा काढत असतात. त्यांना भीती नाही वाटत, पण आपल्याला खूप भीती वाटत असते की बापरे विमा काढला तर काय होतो का. तर बँकेकडून मात्र 20 रुपये योजनेचा, फक्त वर्षातून एकदा 20 रुपये इतकी जर रक्कम भरली तर 2 लाखाचा विमा मिळतो. हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येतो. केली आणि जिथपासून आम्ही सत्कार करतो तिथपासून या मुली आमच्या सत्कार घेत आहेत. हा, अगदी सुरुवातीला म्हणजे शालेय जीवनापासून आता त्या राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. राज्य पातळीवर देखील त्यांनी यश संपादन केलेलं आहे. आपल्या विभागातली पेरांबाई गावची ही कन्या आहे रुचिता. मी मनपूर्वक आभार मानते. आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. I have had this really a grateful experience which I would like to share with all of you. I've had this privilege of representing the whole Maharashtra state for 26 January Republic Day program in year 2021, 2023 and 2025 at Rajpath, New Delhi. This entire event was held in the presence of our Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi Sir, Honorable President of India, Srimati Draupadi Murmu Madam, and many more foreign delegates, which last year present was Indonesian President Mr. Prabowo Subianto Sir. मी सांगू इच्छिते की मी इथपर्यंत पोहोचण्यामागे अनेक व्यक्तींचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा मला लाभलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपल्या अत्यंत अभिमानाने माझ्यासोबत घेऊन गेले होते. अँड दिस शोज वेअर आय कम फ्रॉम ॲज मच ॲज वेअर आय स्टँड टुडे. अँड बिहाइंड एव्हरी स्टेप ऑफ दिस जर्नी माय फॅमिली हॅज बीन माय स्ट्रॉंगेस्ट पिलर. माझे आई वडील ज्यांच्या समर्थनाशिवाय मी यातील काही साध्य करू शकले नसते, त्यांचा आज मला इथे अगदी कौतुकाने आणि अभिमानाने उल्लेख करावासा वाटतोय.
एक मिनिट. आज तिरंगा आपल्या खारेपाडमध्ये दिसतोय, पण हाच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे कोलंबोला देखील फडकवलेला आहे. तो तुम्ही पाहिला असाल, जर कोणी जर लाईव्ह तिचा पाहिलेला असाल तर खरंच आपल्याला म्हणजे माझ्या अंगावर देखील शहारे आलेले होते. तेव्हा मला माहीत नव्हतं कोण आहे ती. प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आज माझा हा सन्मान किंवा माझा जो कौतुक सोहळा केल्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे व कृतज्ञ आहे. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्यासाठी खरोखरच हा अभिमानाचा क्षण आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझाच नाही तर माझ्या कुटुंबाचा, गुरुजनांचा, परिसरांचा आणि माझा विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. त्यांच्या सातत्याच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे मी आज इथे उभी आहे. सुवर्ण पदक मिळवण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात अनेक आव्हानं आणि अडचणी आल्या, पण माझ्या कुटुंबाचा आणि गुरुजनांचा विश्वास व प्रोत्साहन यामुळे मला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. आता आपण सांगितलं की म्हणजे धगा भगत गुरुजींचं नाव सांगितलं. ते धगा भगत गुरुजी देखील आमचेच परला माझ्या दादाचे कानी गा, तेव्हा तो माली उठून जागा झाला गा, तेव्हा तो माली उठून जागा झाला गा. माल्या दादानी गातावाना केल्या गा, माल्या दादानी गातावाना केल्या गा. मालनी बाईनी पाण्यावर पासले गा, धारचे शिलावर नेले गा. माल्या अन्य कारण असेल, पण खरंच त्यांचं कौतुक आपण करायला पाहिजे. तवतो माली अंगोलीला गेला गा, तवत्या माल्यानी अंगोली साकेल्या गा, तवत्या माल्यानी देऊ पूजा केल्या गा, तवत्या माल्यानी तुळशी पूजा केल्या गा. भरिली भरिली सवरणी टाटा गा, तवतो माली देवाला खावला गा. खांदे घेतिल्या कोयती काय कुराडी गा, तवतो माली गेला लवाराचे कर गा. अरे तू लवारा न दादार आम्हाला लागला नांगराचा कामू गा. त्यांना उन्हाचं धमाल भाऊ माझा सम्राट आता बसायला दिला ग. भाऊ माझा सम्राट आता बसायला दिला ग. चांदणं हे सूल आता महिला मंडळ बसूल. चांदणं हे सूल आता महिला मंडळ बसूल. हॅलो, छत्रपती शिवाजी महाराज की. उंबराची खुटा गा, 4-5 लाकरांचा झालं कार केला गा. सुरवेची राणी वालत लाविली गा, हाक मारिली ब्राह्मणी बायाना गा. तवती हालत गोंत्यात भरली गा, हाक मारिली ब्राह्मणी बायाना गा. तवती हालत. सत्कार केला जातोय. सर्वांना खूप खूप धन्यवाद. दोघींचाही शाल आणि तर यथा कदाचित हे सगळे आता महिलांबद्दल जर बोलायचं झालं तर मी मनोगत व्यक्त करतो जरा थोडंसं. जी मुलगी आली वेट लिफ्टिंगची, जी ती आली, तिचं वजन आहे फक्त 40 किलो. आणि तिचं वजन किती किलो तिने वजन उचल असतो. जो आदर काय असतो तो बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा फिरत असतो तेव्हा असं कुठेतरी महिला त्याचे जो का आई तू एक कुटुंब आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगते, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात तुम्ही एक घर केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण वळतोय ते म्हणजे पारंपरिक नृत्य. आपला
त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले. हे आदर्श कुटुंब एका स्त्री मुळे ग. त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग. त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग. त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग. त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. पुण्यात त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग. त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग. त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले. सुप्रसिद्ध गाव, या गावाने काही यातना भोगल्या असतील तर जुनी पिढीतल्या लोकांना माहिती आहे. पण जर पाहिलं तर या गावामध्ये पाण्याची सोय नव्हती. अहिल्या तू लेख आहे, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्या तू लेख आहे, तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी पाहिजे. तू प्राणवायू कुटुंबा देई, तिचं वगळ मंगळ कळस तू. अशा स्त्रीचे केले आहे. स्त्री मनाची विशालता कळायला, स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं. धबक्यात राहून सागर देशात नव्हतो, त्यासाठी बाहेर यावं लागतो. पूर्वीपासूनच त्याच्या मनात मानतो ते मला काय वाटतं, पण सगळे एकत्र निघून आज एवढ्या स्त्रिया आणि सगळा माप आला. तो सुंदर त्यांनी प्रबोधन केले. आणि असे हे मनसेचे शाखा अध्यक्ष नाही म्हणा, पण नाही शेवटी रागात पडला. अरे काय म्हणतो नाही म्हणतोस तू, मी सगळा खर्च सांभाळेन. अरे तो एकटा म्हणतो खर्च, मग आपण काय करायचं? आपण पण सहकार्य करायला पाहिजे. आणि करायचं जेवढा जर पाणी समुद्राने काढलं तर समुद्र काय आटत नाही, हा विचार मी केला. आणि माझं विचार होते ते 2 लोकांना बोलून दाखवले. पण माझा मित्र मोतीराम म्हात्रे